मुंबईमध्ये अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. खरं तर या कारवाई म्हटलं तर सातत्यानं समोर येतात ते म्हणजे फेरीवाले. मात्र फेरीवाले म्हटलं किंवा कारवाई म्हटलं तर समोर येतो तो म्हणजे वर्दळीचा भाग, वर्दळीचा परिसर आणि त्यातलाच एक परिसर म्हणजे दादर. तर दादर पश्चिमेकडील कबूतरखाना परिसर म्हणजे नेहमीच वर्दळीचा हा परिसर. त्या ठिकाणी कोणता पदार्थ मिळत नाही किंवा कोणते वस्तू मिळत नाही अशी ही गल्ली. मग त्या ठिकाणी कबूतरखान्याची गल्ली असेल किंवा नक्षत्राची गल्ली असेल, विविध नावांनी काही गल्ल्या या दादरच्या पश्चिम भागामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यातील एक म्हणजे कबूतरखाना. आता कबूतरखान्या समोरील जर गल्लीचं आपण सध्या चित्र पाहिलं, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की संपूर्ण परिसर हा आपल्याला सध्या रिकामी पाहायला मिळतो. याचं कारण असं आहे की सध्या महापालिकेकडून जे फेरीवाले आहेत त्यांच्यावरती कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणात केली जाते. खरं तर हे दृश्य पाहिलं तर अनेक जे मुंबईकर आहेत किंवा अनेक जे दादरकर आहेत त्यांच्यासाठी हे दृश्य खरं तर नवीनच आहे. कारण साधारणतः पाहायला गेलं तर लॉकडाऊन ज्यावेळेला मुंबईमध्ये कोरोना सारखी महामारी आली होती त्यावेळेला लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं आणि त्यावेळेला लॉकडाऊनचा जो सुरुवातीचा काळ होता आणि लॉकडाऊन जेव्हा संपुष्टात आलं, लॉकडाऊन जेव्हा मागे घेण्यात आलं त्यावेळेस नंतरचा जो काळ होता त्यावेळेला अशीच काही परिस्थिती मुंबईमध्ये पाहायला मिळत होती. दादर मधला हा भाग सुद्धा त्यावेळेला असाच काहीसा पाहायला मिळत होता. मात्र सध्या जर आपण पाहायला गेलं तर दादरचा हा भाग पूर्णपणे रिकामा आहे. खरं तर असा भाग अनेकांचं मत आहे की असं बघणं हे आम्हाला पटत नाहीये. कारण दादर म्हटलं की ती गर्दी आली, गर्दी म्हटलं की ते फेरीवाले आले आणि त्यात गर्दीतून काढणारी ती वाट आली. असे अनेक लोक आहेत ज्यांना असं वाटतं की ते फेरीवाले असावे आणि त्या ठिकाणी खरं तर ज्या दुकानांमध्ये ज्या वस्तू घ्यायला जातो त्यावेळेला त्या मोठ्या प्रमाणात महागाईच्या दरामध्ये मिळतात. मात्र तेच वस्तू रस्त्यावरती जे फेरीवाले आहेत, विक्रेते आहेत त्यांच्याकडे मात्र स्वस्त मिळते. मात्र अशी परिस्थिती असली तरी सद्यस्थितीत जी परिस्थिती आपण पाहतोय, कारवाई ही मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या, या निवडणुकांनंतर ज्या मुंबईच्या महापौर ऋतू तावडे या नियुक्त झाल्या त्यावेळेला त्यांनी एक निर्णय घेतला होता. तो म्हणजे मुंबईतील सर्व फुटपाथ जे अतिक्रमण ज्या ठिकाणी होत आहेत ते रिकामे केले जाणार आहे. जे करदाता मुंबईकर आहेत त्यांना चालण्यासाठी चालण्यायोग्य फुटपाथ जे आहे ते तयार केले जाणार आहेत आणि याचीच कुठेतरी आपल्याला सद्यस्थितीत सर्वत्र ही कारवाई पाहायला मिळत आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं मुलुंड मधल्या ठिकाणी ज्या ठिकाणी अशाच प्रकारची अतिक्रमण होती, अशाच प्रकारची स्टॉल होते, फुटपाथला लागून जे स्टॉल होते, फुटपाथवरती जे स्टॉल होते ते तोडण्यात आले होते, त्यावरती कारवाई करण्यात आली होती. आणि आता सध्या आपण पाहतोय संपूर्णपणे दादरमध्ये आपल्याला हे जे चित्र तुम्ही या ठिकाणी पाहतात दादरचं हे चित्र आहे. या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे सध्या फेरीवाले पाहायला मिळत आहे. आता समोरचं जे तुम्ही हे दृश्य पाहिली, ही जी समोर तुम्ही पाहतात ज्या मार्गाने सध्या टॅक्सी आपल्याला जाताना पाहायला मिळतात तो मार्ग थेट कबूतरखाना आणि मग तिथून पुढे सिद्धिविनायकच्या दिशेने जाणारा हा मार्ग आहे, वरळीच्या दिशेने जाणारा मार्ग आहे. या मार्गावरती नेहमी आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले पाहायला मिळत होते. मात्र आता कोणतेही फेरीवाले मागील आठवडाभरापासून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तर त्याच्याच विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं हा आपल्याला कविवर्य केशवसुत उड्डाणपूल पाहायला मिळतो. या उड्डाणपुलाच्या खालीचा परिसर आपण जर पाहिला तर नेहमी हा भरलेला भरभक्कम असा असल्याचं पाहायला मिळतं. कारण त्या ठिकाणी काही साधारणतः पाहायला गेलं तर प्रसिद्ध म्हणजे दादर म्हटलं की मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लोक दादरमध्ये खरेदीसाठी येतात आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर तिथे फेरीवाले असतील त्या ठिकाणी ज्या प्रकारे ते बसलेले असायचे त्यानुसार आपण पाहायला गेलं तर याच्यामध्ये हा जो भाग आहे, हा जो इकडचा जर आपण हा भाग पाहिला तर याच्यामध्ये नेहमी म्हणजे आता हा उड्डाण पूल जर आपण पाहिला तर या उड्डाण पुलाचा हा जो मधला भाग आहे जिथे मी कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की हा जो मधला भाग तुम्ही आता पाहतात ज्या ठिकाणी आता आपण उभे आहोत, ज्या ठिकाणी तुम्ही हा कॅमेऱ्याच्या माध्यमातून जी दृश्य पाहतात याच ठिकाणी जर पाहायला गेलं तर आपल्याला नेहमी फुलवाल्यांची गर्दी ही पाहायला मिळत होती. विविध प्रकारची फुलं ही आपल्याला इकडे विक्रीस यायची आणि ती आपल्याला मिळायची आणि त्यानंतर एकीकडे आपण पाहायला गेलं तर ही संपूर्णपणे ही फुलवाल्यांची ही गर्दी इकडे असायची. तर त्याच्याच बाजूला जी गल्ली आहे त्याच्याच बाजूला ही जी हा जो भाग आहे पुलाच्या खालचा भाग इथे आपल्याला कपडे असतील किंवा दागदागिने असतील त्यांचे आपल्याला स्टॉल असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र आता कोणत्याही प्रकारचे स्टॉल किंवा कोणत्याही प्रकारची फुलं विक्रेते असतील, फळ विक्रेते असतील ते या भागांमध्ये पाहायला मिळत नाहीये.
खरं तर हा दादर स्थानक पश्चिमेकडीलचा हा भाग आहे. म्हणजे हे तुम्ही समोर पाहता ज्या ठिकाणी हा दादर स्थानकातला हा परिसर, समोर हे दादर स्थानक आहे आणि दादर स्थानकातून बाहेर आल्यानंतर जी गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते ती गर्दी आपण सध्या आपण पाहतोय. आणि या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की सद्यस्थितीत ज्या ठिकाणी अधिकृत ज्या ठिकाणी बांधकामं आहेत आणि ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहे ते मात्र पूर्णपणे तोडण्यात आलेली आहेत. काही साधारणतः मी जसं सुरुवातीला सांगितलं की नागरिकांचं लक्ष नेहमी असायचं ते म्हणजे की कशा प्रकारे दादरला येऊ आणि दादरला आपली खरेदी करू. मात्र या सगळ्यामध्ये साधारणतः जो भाग आहे तो रिकामा झालेला आहे. काही ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना या दादरच्या याच परिसरातून, जसं मी सुरुवातीला सांगितलं की गर्दी असते, त्या गर्दीतून वाट काढणं हे जमत नाही. मात्र जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आता या गर्दीतून असेल किंवा दादर स्थानकातून असेल, दादर भागातून असेल, वाट काढणं आपल्याला सोपं जाताना पाहायला मिळत आहे. काही नागरिक आहेत त्यांना विचारूया दादर त्यांच्यासाठी कसं होतं. काही तुमची प्रतिक्रिया घ्यायची होती. दादरमध्ये तुम्ही किती वर्षांपासून येतात? मी 15 वर्ष. 15 वर्षापासून. आता जे दादर तुम्ही पाहताय, अगोदरचं जे दादर होतं, काय वाटतं तुम्हाला हे बघून? खूप छान वाटतं. एवढं मोकळं कधी बघितलं नव्हतं. मग आता जी कारवाई महापालिकेकडून सुरू झाली आहे ती योग्य आहे फेरीवाल्यांच्या दृष्टिकोनातून? म्हणजे दुकानात तुम्ही कधी खरेदी त्यांची पण सोय कुठेतरी केली पाहिजे, कारण खूप लोक त्यांच्याकडून पण सामान घेतात. गाड्यांना गर्दी होते ठीक आहे, पण त्यांची पण सोय कुठेतरी केली पाहिजे. पण आता ही कारवाई योग्य आहे? सध्या तरी चांगलं वाटतंय. रस्ते मोकळे आहेत, यायला जायला छान वाटतंय. थँक्यू. ताई, तुम्हाला काय वाटतं? काय सांगा? मला तरी वाटतं की त्या लोकांचा पण विचार केला पाहिजे की आता ज्यांना उठवले त्यांना आता तर मोकळं वाटतंय, पण त्यांचा सुद्धा जरा विचार केला पाहिजे सरकारने. पण चालण्यासाठी योग्य आता पूर्ण दादर झालेला आहे. आता चालण्यासाठी योग्य आहे, बाकी काय नाही, ठीक वाटतंय. अनेकदा असं म्हटलं जातं की लॉकडाऊन होतं त्यावेळेला असं दादर दिसत होतं आणि आता दादर कसं दिसतं? ऍक्च्युली लॉकडाऊन मध्ये पण एवढी वर्दळ नव्हती, पण आता आहे तेवढी, पण ठीक वाटते. पण मला वाटतं की त्या माणसांचा पण विचार केला पाहिजे. तर संमिश्र प्रतिक्रिया आपण पाहतोय नागरिकांच्या, त्या म्हणजे नागरिकांचा म्हणजे जे विक्रेते होते इकडे, फेरीवाले होते, त्यांचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. काही जर आपण पाहिलं गेलं या ठिकाणी, जर आपण पाहतोय की या सगळ्यामध्ये काही दुचाकी चालक सुद्धा, त्यांच्याही सुद्धा बातचीत करूया. असं दादर कधी बघितलं होतं का? नाही, मोकळं वाटतंय सगळं. काय वाटतं? योग्य आहे? योग्य आहे, पण ते गरिबांचे पण त्याच्यात हाल होतात. म्हणजे जे फेरीवाले धंदा करतात पोटा पाण्याचा, त्यांचा एक प्रॉब्लेम आहेच तो. काय केलं पाहिजे? त्यांना सुव्यवस्थित जागा दिली पाहिजे एका साईडला, आणि लोकांनाही त्रास होऊ नये हे दोन्ही सरकारने विचार केला पाहिजे. दादरकरात तुम्ही? मी प्रभादेवीकर आहे. प्रभादेवीकर, दादर जवळच आहे. दादर मध्ये नेहमी येणं असतं, या मार्गावरती तुमचं नेहमी येणं असतं. इथे फुलवाले असतात किंवा फळ विक्रेते असतात. आम्हाला गरज लागते त्यांची, सगळे साहित्य फुलं बिलं लागतात, पण नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो. आता लोकांनाही त्यांची गरज आहे, आणि एक दृष्टीने बघायला गेलं तर थोडं मोकळं पण पाहिजे. चालायला वगैरे त्रास होतो, सगळ्या गोष्टीचा त्रास आहे. तर आपण पाहतोय की जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना सुद्धा कुठेतरी हे जे विक्रेते आहेत, हे जे फेरीवाले आहेत, त्यांची कुठेतरी गरज त्यांना लागते. ही इथे जर पाहायला गेलं तर या प्रतिक्रिया पण पाहते. पोलीस सुद्धा सातत्यानं आपल्याला या ठिकाणी पहारा देताना पाहायला मिळतात. पोलिसांकडून सुद्धा सातत्यानं जे अतिक्रमण असेल किंवा जे फेरीवाले असेल त्यांना सांगितलं जात आहे की इथे बसू नका किंवा इथे ही कारवाई सध्या जी ती सुरू झाली. आपण साधारणतः पाहायला गेलं तर ज्येष्ठ नागरिकांशी आपण बातचीत करतोय, त्यांचं या सगळ्यावरती मत काय ते आपण जाणून घेतो. कारण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर हा जो संपूर्ण परिसर आहे हा सद्यस्थितीत जो आहे तो रिकामा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. जसं लॉकडाऊन मध्ये जसा दादर आपल्याला पाहायला मिळत होतं की एकीकडे निर्मनुष्य असं सुद्धा दादर आपण पाहिलं होतं, तर एकीकडे ना फेरीवाला असं सुद्धा दादर आपण पाहिलं होतं, आणि एकीकडे केवळ आपल्याला माणसं चालताना दिसत होती, मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फेरीवाले नव्हते असं सुद्धा दादर आपण त्यावेळेला पाहिलं होतं. आणि तसंच प्रकारचं दादर हे आता पुन्हा एकदा पाहतोय. तशाच प्रकारचं पूर्णपणे हे रिकामी झालेलं आपण दादर पाहतो, ज्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे फेरीवाले पाहायला मिळत नाहीये. कोणत्याही प्रकारे आपल्याला या ठिकाणी साधारणतः आपण पाहतोय की कोणत्याही प्रकारे या ठिकाणी आपल्याला फळ विक्रेते असतील, फुल विक्रेते असतील ते पाहायला मिळत नाहीयेत. ही बसची रांग आहे. या ठिकाणी बीएसटीच्या बस येतात, मोठ्या बस येतात, त्यातून जवळचा प्रवास असेल तो केला जातो. त्यांना विचारा त्यांच्या बाबत त्यांचं मत काय होतं. दादर मध्ये आता सध्या कारवाई सुरू झाली आहे.
फेरीवाले कुठले दिसत नाहीये या ठिकाणी, काय वाटतं तुम्हाला? अरे चांगलं आहे. चांगलं आहे. चालण्यासाठी योग्य आहे. योग्य वाटते. नेहमी प्रवास करताना काय त्रास व्हायचा? तेव्हा काही असे फेरीवाले सगळे असायचे ना, हा. त्यामुळे जायला वगैरे आम्हाला म्हाताऱ्या माणसांना त्रास व्हायचा. आता चांगलं आहे ना, व्यवस्थित. बाबा तुमचं काय मत आहे, काय वाटतं दादर कसं आहे? आता चांगलं वाटतं जरा, कचरा गेल्यासारखं वाटतं जरा, पण जे गरजू वस्तू असतात ते भेटत नाही, मग शोध होतो. पहिला भेटायचे पटकन, आता शोधावं लागतं. आणि काय हे ऍक्च्युली असं नेहमी राहिलं पाहिजे साफसुथरा, आणि त्यांना पण जागा दिला पाहिजे कुठेतरी बसायला वगैरे. काय केलं पाहिजे नेमकं तुमच्यामध्ये, काय केलं पाहिजे? कारण तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून दादरमध्ये येत आहेत, वस्तूंची खरेदी करतात, आणि आता कारवाईमध्ये कोणत्याच प्रकारे पाहिलं काय पाहायला मिळणार, काय ऍक्च्युली काय लोकांना व्यवस्थित चालणं फिरणं, व्यवस्थित सेवा दिली पाहिजे सरकारने. या बाबतीत आमचा विचार असा आहे, बाकी लोकांचा विचार काय. साधारणतः पाहतोय आपण या ठिकाणी बाबा आहेत, लहान मुलाला घेऊन आले, त्यांच्याशी बातचीत करूया. काय वाटतं दादर कधी असं पाहिजे होतं? ना, असं कधी काय पाहिलेलं नाही. एकदम क्लीन वाटते, व्यवस्थित वाटते. फक्त एवढंच की संध्याकाळची वेळेला वगैरे ते स्टाफ वगैरे ते वर्कर म्हणजे कामाला सुटल्यानंतर ते इझिली काहीतरी आपल्या घरी घेऊन जायला पाहिजे, वस्तू मिळत ते थोडंसं त्यांना कठीण वाटतंय. ते इझिली होतं. पण अशी गर्दीमुक्त साधारण एकदम क्लिअर फ्रेश वाटते, एकदम फ्रेश वाटतं. एकदम टॉपटिप असं पाहिजेच होतं. ह्याच्या पूर्वीपासूनच पाहिजे होतं. खूप लोकांनी हे असं म्हणजे एक सहारा दिलेला, सगळं काय हे केलेलं कंपन्यांच्या नावाने चालवायचा, व्यवहार चालवायचा, ते चुकीचं होतं. पब्लिकला त्रास होत होता. पब्लिक तर आपण पाहतोय की संमिश्र प्रतिक्रिया ह्या नागरिकांच्या पाहतोय आपण. महिलांची आपण बातचीत केली, ज्येष्ठ नागरिकांची आपण बातचीत केली. एकीकडे हा जो परिसर मोकळा केलाय तो योग्य सुद्धा केला असं सुद्धा त्यांचं मत आहे. तर जे या ठिकाणी विक्रेते होते त्यांना योग्य ठिकाणी त्यांचं स्थलांतर करून त्यांना त्यांच्या व्यवसायाची जागा त्यांना द्यावी, कारण त्यांचं सुद्धा कुठेतरी याच्यातूनच उदरनिर्वाह हा त्यांचा होत होता. त्यामुळे त्याची सुद्धा काळजी ही घेतली पाहिजे. मात्र सद्यस्थितीत मुंबईमध्ये केवळ दादर नव्हे तर मुंबईच्या प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी फुटपाथवरती अतिक्रमण सुरू आहे त्या प्रत्येक ठिकाणी कारवाई सध्या सुरू झालेली आहे. ज्या भागामध्ये आपण होतो तो होता दादर परिसर. दादर परिसरामध्ये केवळ आपण कबूतरखान्याची ही कबूतरखान्याचा हा परिसर आपण पाहिला. याच्याच बाजूला नक्षत्र सुद्धा, नक्षत्राची गल्ली, अशा विविध नावांनी ही परिसर जे ते प्रसिद्ध आहेत. त्या ठिकाणची परिस्थिती काय ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण त्या नेमकं तिकडची परिस्थिती काय ती जाणून घेणार आहोत. चला. तर मुंबई महापालिकेकडून होत असलेल्या कारवाईची सध्या आपण परिस्थिती पाहिली तर केवळ दादर नव्हे तर मुंबई सारख्या म्हणजे मुंबईतील अनेक ठिकाणी अशा प्रकारचं अतिक्रमण ज्या ज्या ठिकाणी झालेलं आहे ते पाळलं जात आहे. त्या ठिकाणी अतिक्रमणावरती कारवाई केली जात आहे. ज्या ठिकाणी फुटपाथ आहेत त्याच्यावरती ज्यांनी स्टॉल्स असतील किंवा जे फेरीवाले आहेत त्यांना तिकडनं हटवलं जात आहे आणि मुंबईकर जे करदाते आहेत त्यांना फुटपाथ चालना योग्य केला जात आहे. सध्याची ही धडक कारवाई सध्या
केवळ दादर नव्हे, कारण जी आता आपण दृश्य पाहिली ही दादर मधली होती, तर केवळ दादर मध्येच नव्हे तर संपूर्ण मुंबईभरामध्ये अशा प्रकारची कारवाई सध्या मुंबई महानगरपालिकेकडून सुरू झालेली आहे. त्यामुळे एकीकडे ही कारवाई तर दुसरीकडे ज्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून हे फेरीवाले आपला उदरनिर्वाह या व्यवसायातून असेल किंवा या फेरीवाल्यातून किंवा या विक्रीतून करत होते, त्यांचा हा उदरनिर्वाहाचा प्रश्न महानगरपालिका नेमका कसा सोडवणार, त्यांच्यासाठी त्यांना ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणून त्यांना उठवल्यानंतर त्यांच्यासाठी काही दुसरी जागा त्यांना दिली जाणार का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. त्यामुळे आता या सगळ्यावरती नेमका तोडगा काय काढला जाणार हे पाहणं महत्त्वाचं बनणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कडूसह मी वैभव पाटील, मुंबई.